दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. इझी बाईट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर मी तुमची होस्ट निमिषा तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी निघालेले आहे कुरवपूरला, जे आहे दत्तप्रभूंची तपोभूमी. त्यासाठी आम्ही उद्यान एक्सप्रेस निवडली, जी सोलापूर मार्गे रायचूर या स्टेशनवर थांबते. रायचूरपासनं मंदिर 1 तासाच्या अंतरावर आहे. ट्रेन रात्री पोचल्या कारण एका जवळपासच्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि सकाळी उडीपीसच्या ह्या वेज रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला थांबलो. नाश्त्याची प्लेट बघून मन अगदीच खुश झालं, कारण ह्यात विविध प्रकारचे व्यंजन होते. इडली, पोडी डोसा, उत्तप्प्याचा सुद्धा ऑप्शन होता, रायतं, सांबार, मेदूवडा, पायनॅपल शिरा, आपला भात, जो नुसताच भात नव्हे बट मसाला भात, आणि आपला उपमा. हे सगळं अगदीच चविष्ट होतं आणि टिपिकल साऊथ इंडियन स्टाईलची टेस्टमध्ये. एक एक करून हे सगळे पदार्थ टेस्ट करायला सुरुवात केली आणि खरं सांगायचं झालं तर सगळेच पदार्थ अगदी उत्तम होते. त्यामुळे कुठला पदार्थ उत्तम आहे हे ठरवणं अगदीच कठीण झालं. मग म्हटलं जाऊ द्या ना, खाण्याचा स्वाद घेऊया. आणि पोटभर नाश्ता करून आम्ही आमचा दुसरा पदार्थ मागवला, तो म्हणजेच आपल्या सगळ्यांची फेवरेट फिल्टर कॉफी. फिल्टर कॉफीची वाट बघता बघता 10 मिनटं उलटून गेले आणि समोर आली गरमागरम फिल्टर कॉफी, जी पिऊन मन अगदीच तृप्त झालं आणि एक वेगळीच ताजगी आली. कॉफीचा स्वाद घेतल्यानंतर आम्ही आमच्या जर्नीला पुन्हा एकदा सुरुवात केली. दत्तात्रयांच्या मंदिरासाठी पोचण्याचा मार्ग म्हणजे रोडचा आणि बोटीचा, पण आज म्हटलं आपण एक नवीन मार्ग एक्सप्लोर करूया, तो म्हणजे कंप्लीट रोडचा. आता एक नवीन ब्रिज बांधल्यामुळे आपण सहजासहजी रायचूरवरनं डायरेक्टली मंदिरात आपण पोचू शकतो, ते पण बाय कार. त्यामुळे आपल्याला बोट राईड जी आहे ती स्किप करता येते. मंदिराकडे जाण्याचा मार्ग खूपच सुंदर होता. विविध झाडे, फुले आणि शेती आपल्याला पाहायला मिळत होती. उष्णतेमुळे कृष्णा नदीचं पाण्याचं पातळ कमी झालं होतं, त्यामुळे बोटिंग करणं थोडंसं अवघड आहे. पण ब्रिजचं काम पूर्ण झाल्यामुळे हा प्रवास अगदीच सोयीस्कर झाला, कारण ब्रिजचं कन्स्ट्रक्शन 99% पूर्ण झालं असून गाड्यांना इकडे जाण्याची परवानगी आहे. त्यामुळे आपण थेट मंदिरापर्यंत अगदीच सोप्या रीतीने पोचू शकतो. हा ब्रिज संपताच एक छोटंसं वळण येतं आणि ते वळण घेतल्यानंतर राईट साईडने आपण पुढे गेलो की आपल्याला मंदिराचा प्रवेशद्वार दिसतं. गाडी पार्क करून आणि काही पायऱ्या चढल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिसतं एक मारुतीचं मंदिर, आणि त्यानंतर आपल्याला दिसतं श्रीपाद श्री दत्तप्रभूंची तपोभूमी म्हणजेच श्री क्षेत्र कुरवपूर. मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर मनाला सुख आणि शांत देणारी एक वेगळीच अनुभूती होतो. मंदिराच्या परिसरात आपल्याला औदुंबर, कडुनिंब आणि पिंपळाचं वृक्ष दिसतं. पुरुषांनी मंदिरात येण्याआधी लुंगी किंवा धोतर घालणं अनिवार्य आहे, त्याशिवाय मंदिरात तुम्हाला एंट्री नाही. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामी यांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रयांचे पहिले अवतार यांनी तपश्चर्या केली आणि भक्तांना दर्शन दिले असे मानले जाते. कथेप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ इथे साधना करत असताना अनेक चमत्कार घडले. त्यांनी आपल्या भक्तांचे दुःख दूर केले, आजारी लोकांना बरे केले आणि अडचणीत सापडलेल्या लोकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे हे स्थान जागृत दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराचं बांधकाम आधी अगदीच साधं होतं, पण काळानुसार भक्तांची संख्या वाढत गेली आणि स्थानिक लोक तसेच दत्तभक्तांनी मिळून इथे मंदिराचं बांधकाम केलं. हे मंदिर साध्या पण पारंपरिक शैलीत बांधलेलं आहे. मंदिराच्या काही अंतरावरच आपल्याला प्राचीन वटवृक्षाचे दर्शन होते. या स्थानी वासुदेवानंद सरस्वती, ज्यांना टेंबे स्वामी म्हणून ओळखले जाते, यांनी कुरवपूरला भेट दिली होती आणि इथे साधना केली होती.
त्यांच्या स्मरणार्थ कुरवपूरमध्ये एक छोटे पण पवित्र मंदिर उभारलेले आहे. त्यानंतर आम्ही कृष्णा नदीचं दर्शन घेतलं आणि भक्तिभाव आणि समाधानाची गोड अनुभूती साठवत आमची ही दिव्य यात्रा पूर्णत्वाला पोहोचली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.